मी शिकवतोय फॉरेक्स मार्केट फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स आणि आज आहे त्याचा 5वा दिवस. तर चला बघूया आजचं सेशन कसं होतं. आता जर इथं 3310 ला तुम्ही गोल्ड बाय केला, सिंपल, तर तुमचं टार्गेट जर तुम्ही ठेवलंय 3340, पण मार्केट दोघं साईडला जाणार आहे. असं थोडी की आता तुम्ही बाय केल्यावर मार्केट इथून शूटच होणार आहे, असं नाही आहे ना. मार्केट आहे, मार्केट दोघं साईडला मूव्ह देईल, मार्केट खाली येऊ शकते. मग जर आपण 3310 ला आपण बाय केला, तुमचं टार्गेट ठेवलं तुम्ही 3340, म्हणजे इथं डिफरन्स किती आला? 30चा, $30 तुम्ही प्रॉफिट ठेवलं. बट आपण मार्केटमध्ये काय करणार आहे? डिसिप्लिनने काम करणार आहे. मग आपल्याला डिसिप्लिन म्हणजे काय, की सगळ्यात आधी आपल्याला काम करायचंय सायकोलॉजीवरती. सायकोलॉजी त्याच्यामध्ये काय इन्क्लूड येतं, की आपल्याला ट्रेड केव्हा घ्यायचा आहे. सगळं सायकोलॉजी तुम्ही युज केली, त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये हा ट्रेड बाय केला. मग बाय करण्याच्या आधी तुम्ही काय काय बघितलं? फंडामेंटल अनालिसिस केलं, त्याचं टेक्निकल अनालिसिस केलं, त्याच्यानंतर एंट्री केली. म्हणजे हा बाय करण्याच्या आधी तुम्ही 3 स्टेप ऑलरेडी फॉलो करून आले, जे आपण मार्केटचे 4 फंडामेंटल बोललेलो: टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, ट्रेडिंग सायकोलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंट. तर तुम्ही ट्रेड घेण्याच्या आधी 3 गोष्टीवरती काम केलंय, त्याच्यावरती तुम्हाला हा तुमचा बाय ट्रेड इथं तुम्हाला वाटतोय की आता मार्केट बायमध्ये जाईल, बरोबर. तर आता इथं बाय करताना चौथं तुमचं जे हे येतं, पिलर येतं मार्केटचं, ते येतं तुमचं रिस्क मॅनेजमेंट. मग जर $30 तुमचं टार्गेट आहे, तर आपलं काय असायला पाहिजे? 1:2 टार्गेट, म्हणजे जो लॉस असायला पाहिजे तो 1% आणि जे टार्गेट असायला पाहिजे ते 2%. मग आता आपलं टार्गेट किती? $30चा 1% किती होणार तुमचा? 15 गुणिले 30. मग तुमचा एसएल इथं किती असला पाहिजे? जो ज्याला आपण स्टॉप लॉस बोलतो, तो असला पाहिजे तुमचा 3295. तुम्हाला पण फॉरेक्स मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून चांगले रिटर्न्स कमवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आणि फॉरेक्स मार्केट शिकून चांगले एक प्रॉफिटेबल इन्व्हेस्टर आणि ट्रेडर बना.